गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज आपण दशक 13 समास 3 आणि 4 पाहणार आहोत. समास 3 उभारणी निरूपण. आत्मसाक्षात्कारी संतांचा असा प्रत्यक्ष अनुभव असतो की या विश्वामध्ये आणि विश्वाच्या बाहेर एका परब्रह्मा वाचून अन्य सद्वस्तू नाही. मानवी जीवनातील मनाचे, बुद्धीचे आणि इंद्रियांचे सारे व्यवहार तसेच जगतातील पंचमहाभूतांच्या प्रचंड घडामोडी साऱ्या आत्मसत्तेने चालतात. आत्म्याला इंद्रिये नाहीत तरीही पायाने चालणे, बोलणे, डोळ्यांनी पाहणे, कानांनी ऐकणे, रसनेने स्वाद घेणे हे सर्व त्याच्या सत्तेनेच इंद्रिये करतात. जगतातील सर्व हालचालींच्या प्रेरणा आत्म्यापासूनच होत असते. म्हणून जगतातील सर्व घटनांचे आणि प्रत्यक्ष जगाचे कारण तोच आहे. अशा या जगताची उभारणी कशी झाली व त्या जगताचा प्रलय कसा होतो याचे 3ऱ्या व 4थ्या समासात समर्थ वर्णन करत आहेत. आज या 2 समासांचा आपण विचार करणार आहोत. श्रीराम समर्थ. श्रीराम. समास 3रा उभारणी निरूपण. ब्रह्म घन आणि पोकळ आकाशाहुनी विशाळ निर्मळ आणि निश्चळ निर्विकारी श्रीराम. की ब्रह्म आकाशापेक्षाही व्यापक असलेले ब्रह्म सत आहे. ते घन आहे, मोकळे आहे, विमल आहे. विमल म्हणजे त्याला कुठलाच मळ नाही, कुठला द्वंद्व नाही, त्रिगुण नाही, इतका तो विमल आहे. त्यानंतर तो निश्चळ म्हणजे स्थिर आहे, त्यात कधीच परिवर्तन नाही. आणि तो निर्विकार आहे म्हणजे एकही विकार त्या ब्रह्माला नाही. असा हे परब्रह्म ऐसेची असता कित्येक काळ तेथे आरंभला भूगोळ. तया भूगोळाचे मूळ सावध ऐका श्रीराम. परब्रह्म असता निश्चळ तेथे संकल्प उठिला चंचळ. तयास बोलिजे केवळ आदि नारायण श्रीराम. मूळ माया जगदीश्वर त्यासी समणजे षडगुणेश्वर. अष्टधा प्रकृतीचा विचार तेथे पहा श्रीराम. एलीकडे गुणक्षोभिनी तेथे जन्म घेतला त्रिगुणी. मूळ ओंकाराची मांडणी तेथून जाणावी श्रीराम. अकार उकार मकार तिन्ही मिळून ओंकार. पुढे पंचभूतांचा विस्तार विस्तारला श्रीराम. की या ब्रह्मापासून सृष्टीची निर्मिती कशी झाली याचा आतापर्यंत दासबोधामध्ये बऱ्याच वेळा आपण
विचार केलेला आहे. इथेही समर्थ आपल्याला तेच सांगत आहेत की जे निश्चळ आहे, निर्विकार आहे, आकाशापेक्षाही व्यापक आहे, असं जे ब्रह्म आहे ते अगणित काळापर्यंत तसेच पडून होते आणि अचानक त्याला संकल्प झाला, म्हणजे एकोहम बहुस्याम असा त्याला संकल्प झाला आणि अचानक सृष्टी निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्या सृष्टीची सुरुवात आता तुम्ही सावधपणे ऐका असं समर्थ सांगतात की परब्रह्म अगदी शांत असताना तिथं त्याला क्रियात्मक असा संकल्प अचानक निर्माण झाला. त्यालाच आदिनारायण म्हणतात. त्यालाच आपण मूळ माया, जगदीश्वर, षडगुणेश्वर अशीही नावे आहेत. त्याच्याच ठिकाणी असलेल्या अष्टधा प्रकृतीचा आता आपण विचार पाहू. म्हणतात समर्थ की एलीकडे गुणक्षोभिनी तेथे जन्म घेतला त्रिगुणी, पुढे ओंकाराची मांडणी तेथून जाणावी श्रीराम. की अशी ही मूळमाया निर्माण झाल्यानंतर म्हणजे षडगुणेश्वर असा ईश्वर निर्माण झाला. हा ईश्वर देखील अष्टधा प्रकृतीचा आहे आणि हा ईश्वर निर्माण झाला तेव्हा दृश्य सृष्टीच्या आधी गुणक्षोभिनी म्हणजे माया ही त्रिगुण उत्पन्न झाले होते. तेव्हा सुरुवातीला आधी हे तिन्ही गुण समसमान होते आणि मग त्यामध्ये क्षोभ निर्माण झाला, म्हणजे त्याचं प्रमाण कमी जास्त व्हायला लागलं त्या तिन्ही गुणांचं. तेव्हा ती गुणक्षोभिनी मायेचा क्षोभ झाला आणि माया निर्माण झाली. मग तिथे ओंकाराच्या अक्षरे असणारी त्यांची प्रतीके तिथे निर्माण झाली. म्हणजे मायेने सगळ्यात पहिले काय केलं तर तिथं ओंकार निर्माण झाला. ओंकार म्हणजे अ, उ व म या 3 अक्षरांचा ओंकार तयार झाला. अ म्हणजे ब्रह्मा, उकार म्हणजे विष्णू आणि मकार म्हणजे महेश. या अ, उ, म या 3 अक्षरांचा ओंकार निर्माण झाला. आपल्याला सगळ्यांना खूप परिचयाचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा की त्यात ते सुद्धा या ओंकाराचं वर्णन करताना सांगतात की ओंकार प्रधान रूप गणेशाचे, जे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणीयेला. त्यांनीही तेच सांगितलं की या ओंकारापासून या तिन्ही देवांचा म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेशांचा जन्म झाला आणि त्यानंतर पंचमहाभूतांचा विस्तार झाला. आकाश म्हणजे ते अंतरात्म्यासी, तयापासून जन्म वायोसी, वायोपासून तेजासी जन्म झाला श्रीराम. वायोचा कातरा घसवटे, तेने उष्णे वन्ही पेटे, सूर्यबिंब ते प्रगटे, तये ठाई श्रीराम. वारा वाजतो शीतळ, ते निर्माण झाले जळ, ते जळाळून भूगोळ निर्माण झाला श्रीराम. त्या भूगोळाचे पोटी अनंत बीजाची या कोटी, पृथ्वी पाण्या होता भेटी अंकुर निघती श्रीराम. पृथ्वी वल्ली नाना रंग, पत्र पुष्पांचे तरंग, नाना स्वाद ते मग फळे झाली श्रीराम. की अशा पंचमहाभूतांचा विस्तार झाल्यावर त्यातील आकाशाला आपण अंतरात्मा म्हणतात. त्यापासून वायू उत्पन्न झाला, वायूपासून तेज उत्पन्न झाले. वायूचे जणू कापीव कडेच एकमेकांवर घासून निर्माण झालेल्या उष्णतेमधूनच जणू काही सूर्यबिंब प्रगट झाला असं इथे वर्णन केलं आहे. त्यानंतर थंड वारे वाहू लागल्यावर त्यातून पाणी उत्पन्न होऊन ते थिजल्यावर पृथ्वी तयार झाली. त्या पृथ्वीमध्ये अनंत प्रकारची बीजे असून त्यांना पाणी मिळताच त्यातून अंकुर फुटतात. मग त्या अंकुर फुटले म्हणजेच पृथ्वीवर मग अनेक रंगांच्या
वेली दिसू लागल्या, पाने व फुले प्रगट झाली व अनेक चवींची फळे उत्पन्न झाली. पत्रे, पुष्पे, फळे, मुळे, नाना वर्ण, नाना रसाळे, नाना धान्ये, अन्ने केवळे, तेथून झाली श्रीराम. की अशा या पृथ्वीमधून अनेक प्रकारची अगणित पाने, विविध रंगांची, विविध आकारांची, त्यातही काही सुगंध असणारी तर काही सुगंध नसणारी फुले त्या ईश्वराने निर्माण केली. फळेही अनेक प्रकारची केली, त्यांच्यातही वेगवेगळी फळे, त्यातही त्यांचा आकार वेगळा वेगळा, रंग वेगळे वेगळे, रूप वेगवेगळे वेगळे असते. त्या फळांमध्ये देखील आंबट, गोड, खारट, तुरट असे अनेक रस त्याने निर्माण केले. इतकी विविधता या जगात आपल्याला पाहावयास मिळते. जिकडे पाहावे तिकडे त्याचीच निर्मिती असतानाही मनुष्य मात्र कशाचा अहंकार बाळगतो याचे खरंच आश्चर्य वाटते. कारण जिकडं पाहावं तिकडे ती त्याचीच निर्मिती आहे. त्याने अन्नधान्य निर्माण केले, म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, विविध कडधान्य ही सर्व त्या ईश्वराची निर्मिती. त्यात मनुष्याचे काहीच कर्तृत्व नाही. त्या ईश्वराने गहू निर्माण केला, मगच मनुष्याने त्या गव्हाची पोळी करणे सुरू केले. पोळी ही मनुष्याची निर्मिती आहे. मनुष्य पोळी करू शकतो, पण गहू तयार करण्याचे सामर्थ्य त्याच्याजवळ नाही. ईश्वर निर्मित पदार्थांपासून पदार्थ तयार करता येतात, तरीही त्या ईश्वर निर्मित पदार्थांपासूनच आपण सगळे पदार्थ तयार करतो आणि त्यापासूनच ते तयार करता येतात. तसा पदार्थ आपल्याला तयार करता येत नाही. या सृष्टीतल्याच वस्तू आपल्याला पदार्थ, धान्य घ्यावं लागतं आणि मग पदार्थ तयार करावा लागतो. मग पदार्थ तयार करतो आपण. मग ते पदार्थ तयार करत असताना त्या ईश्वराचे आपल्याला स्मरण होत नाही. खरंच याचे आश्चर्य वाटते. त्या ईश्वराने गहू निर्माण केला, त्यापासून आपण स्त्रिया त्या गव्हाची पोळी करतो. त्यातही किती प्रकार करतो. साधी पोळी, तेलाची पोळी, फुलका, पुरणाची पोळी, गुळाची पोळी, बेसनाची पोळी, किती प्रकार करतो. व आज माझी पुरणाची पोळी खूप छान झाली, माझ्यासारखे खूप पुरण भरून पोळी कोणी करतच नाही असा अभिमानही आपण धरतो. खरंच पोळी सुद्धा करत असताना मुख्य जो गहू आहे हा ज्याने निर्माण केला त्याची जर आठवण केली तर जीवाचे कल्याण होईल. म्हणून प्रत्येक काम करताना, स्वयंपाक करतानाही जर त्या ईश्वराचे स्मरण केले तर लक्षात येते की सर्व काही त्याचे आहे. त्याने अनेक प्रकारची अन्नधान्ये उत्पन्न केली. म्हणूनच 13व्या ओवीत समर्थ सांगतात, अन्नापासून झाले रेत, रेतापासून प्राणी निपजत, ऐसी ही रोकडी प्रचित उत्पत्तीची श्रीराम. की अनेक प्रकारचे अन्नधान्य या पृथ्वीमध्ये निर्माण झाले आणि त्या अन्नापासूनच आणि ते उत्पन्न झालेले धान्यच आपण खातो. या अन्नापासून शुक्रबीजे निर्माण होतात व शुक्रबीजांपासून अनेक प्राणी जन्माला येतात. अशी ही उत्पत्ती आपल्याला स्पष्टपणे कळते. अंडज, जारज, श्वेतज, उद्भिज, पृथ्वी, पाणी, सकळांचे बीज, ऐसे हे नवल चोज, सृष्टी रचनेचे श्रीराम. चारी खाणी, चारी वाणी, 84 लक्ष जीवयोनी, निर्माण झाले लोक तिनी, पिंड ब्रह्मांड श्रीराम. की अंडज, जारज, श्वेदज आणि उद्भिज या जीवाच्या 4 खाणी आहेत. तर अंडज म्हणजे अंड्यातून जन्म, की जसं पक्षी आहे, साप आहे इत्यादी. जारज म्हणजे वार व नाळ यांना गर्भाशयात जोडलेला गर्भशयोत्पन्न प्राणी, म्हणजे गर्भाशयातून जन्माला येतो मानव आणि प्राणी. स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारे जीव, कृमी, कीटक, ढेकूण, डोक्यातल्या उवा. उद्भिज म्हणजे जमीन भेदून वर येणारे जीव. अशा अंडज, जारज, स्वेदज व उद्भिज
या 4 प्रकारच्या जीवयोनी असून त्यांची बीजे जमीन म्हणजे पृथ्वी व पाणी यातूनच ही सृष्टी रचनेचे कौतुक जन्माला येते, म्हणजे सृष्टी दिसायला लागते आपल्याला. अशा या 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीवयोनींचे सगळे प्रकार, 3 लोक म्हणजे पृथ्वी स्वर्ग पाताळ अशी ही पिंड व ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली. मुळी अष्टधा प्रकृती अवघे पाण्यापासून जन्मती, पाणी नसता मरती सकळ प्राणी श्रीराम. अशी ही पिंड व ब्रह्मांडाची जी उत्पत्ती झाली, म्हणजे अष्टधा प्रकृतीची मूळ घटना असलेले सगळे सर्व प्राणी हे पाण्याच्या साह्याने जन्माला येतात व पाण्यामुळे जगतात आणि पाणी नसल्यास नष्ट होतात. खरोखर या पृथ्वी तलावर पाण्याला अत्यंत महत्त्व आहे, कारण म्हणूनच आपण पाण्याला जीवन म्हणतो. कुठलाच जीव पाण्याशिवाय राहू शकत नाही. पृथ्वीवर पाणी आहे म्हणूनच तर येथे जीवसृष्टी आहे. इतर ग्रहांवर ती नाही, कारण तिथे पाणी नाही. पाणी ही त्याची निर्मिती आहे. मनुष्य प्राणी ते निर्माण करू शकत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी या पाण्याचा उपयोग अत्यंत काळजीपूर्वक करायला हवा. उन्हाळ्यात जेव्हा पाणी टंचाईचे संकट उभे राहते, तेव्हा त्याचा अनुभव आपण सगळेच जण घेतो. म्हणूनच आपण सगळेजण पाण्याचा वापर अत्यंत जपून करूयात. भांडेवाली बाई डायरेक्ट नळाखाली भांडे धुते. तिला बादलीत पाणी जर भरून दिले तर पाणी कमी लागते. तहान लागली की आपण ग्लास भरून पाणी घेतो आणि राहिलेलं थोडं पितो आणि उरलेलं अर्धा ग्लास पाणी फेकून देतो. पण आधीच आपण जर पाणी थोडं घेतलं आणि लागलं तर पुन्हा घेऊया ना, पण असं फेकून देण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. अशा या लहान सहान गोष्टीतून आपण पाण्याची बचत नक्कीच करू शकतो आणि असा हा पाण्याचा अपव्यय आपण टाळावा याची आता नितांत गरज आहे. म्हणूनच समर्थांनी ही ओवी इथं सांगताना सांगितलं की पाण्याच्या साह्यानेच मनुष्याचा जन्म होतो व पाण्यामुळेच ते जगतात आणि पाणी नसल्यास ते नष्ट होतात. यावरून पाण्याचं महत्त्व किती आहे हे आपल्या लक्षात येते. असो, नवे अनुमानाचे बोलणे याचा बरा प्रत्यय घेणे, वेदशास्त्रे पुराणे प्रत्यय घ्यावी श्रीराम. जे आपल्या प्रत्यया येना ते अनुमानिक घ्यावेना, प्रत्ययाविण सकळ जना व्यवसाय नाही श्रीराम. की समर्थ म्हणतात की मी तुम्हाला आता जी ही उभारणी सांगितली आहे हे माझे अंदाजाचे बोलणे नाही आहे, तर वेदशास्त्र व पुराणे यात हे असं प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. संत नेहमी सत्य बोलत असतात, म्हणूनच तर ते म्हणतात की माझं हे अंदाजाचं बोलणं नाही. समर्थ हे या ओवीत जसं सांगतात आहे की वेदशास्त्रे आणि पुराणे यात हे प्रत्यक्ष सांगितलेले आहे, तसंच तुकाराम महाराजांच्या सुद्धा अभंगात त्यांनी लिहिले आहे की तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणे व्यासाची या. यावरून लक्षात घ्यायचे की संतवाणी नेहमी सत्यच बोलत असते. म्हणून संतांच्या वचनांवर विश्वास ठेवावा. ज्याला कुठलेही प्रमाण नाही ते अंदाजाचे बोलणे कधीच स्वीकारू नये. प्रमाणाशिवाय सर्व लोकांचा तसा निश्चय होतच नाही. साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण कुठल्याही गोष्टीचं प्रमाण असल्याशिवाय त्याला सत्य खरं मानतच नाही. हेच इथं समर्थ सांगतात आहे. व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती दोहीकडे पाहिजे प्रचिती, प्रचिती विनानुमानी सती ते विवेकहीन श्रीराम. की निश्चयाच्या बळावरच प्रवृत्ती व निवृत्तीचे व्यवहार चालतात. या दोन्हीही क्षेत्रात शास्त्र प्रामाण्य म्हणजे शास्त्राची प्रमाण अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची प्रचिती सुद्धा आवश्यक आहे. त्याचा विचार न करता केवळ अनुमानाने म्हणजे तर्काने लढवत बसणारे जे लोक असतात ते अविवेकी असतात हे समजावे. ऐसा सृष्टी रचनेचा विचार, संकळित बोलिला प्रकार,
आता विस्ताराचा संहार तोही ऐका श्रीराम. मुळापासून शेवटवरी अवघा आत्मरामची करी. करी आणि विवरी यथा योग्य श्रीराम. पुढे संहार निरोपिला श्रोती पाहिजे ऐकला. इतक्या उपरी झाला समास पूर्ण श्रीराम. की अशी ही सृष्टीची रचना थोडक्यात सांगितली आहे. मग आता या सृष्टीचा विस्तार कसा नष्ट होतो तेही पुढच्या समासात समर्थ आपल्याला सांगत आहेत. की ह्या उत्पत्तीपासून संहारापर्यंत सर्व काही ईश्वरच करतो. सृष्टी तयार करून तिचा यथायोग्य विस्तारही तोच करतो. म्हणून पुढील समासात संहाराचे वर्णन समर्थांनी केले आहे ते श्रोत्यांनी ऐकावे. म्हणून समास चौथा प्रलय निरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम. पृथ्वीच होईल अंत भूताच मांडेल कल्पांत. ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरूपले श्रीराम. की आता समर्थ आपल्याला प्रलय निरूपण सांगतात आहे. प्रलय म्हणजे नाश होणे, म्हणजे संहार, जगाचा अंत किंवा मृत्यू. आपल्या भोवती पसरलेल्या या अनंत विश्वाला जड, जीवन आणि मन ही 3 अंगे आहेत. जड, घन, द्रव व वायू त्या 3 अवस्थेत आढळते. पण त्याच्या प्रत्येक अवस्थेत निरंतर बदल असतो. जीवन म्हणजे जीवनाची अनेक रूपे आढळतात. परंतु रूप कोणतेही असले तरी त्यामध्ये सारखा बदल होत असतो. किंबहुना जेथे बदल घडणे थांबते तेथे जीवन उरतच नाही, तिथं जीवन संपते. मनाच्या बाबतीत तर बदल घडण्याची प्रक्रियेचा आपल्याला क्षणाक्षणाला अनुभव येत असतो. जागेपणाचा एक क्षणही असा जात नाही की त्यामध्ये मन बदलत नाही. असे सर्व पदार्थांना लागू पडणारा हा नियम संपूर्ण विश्वालाही लागू पडतो. त्यामधूनच प्रलयाची संकल्पना निर्माण झाली. वास्तविक या विश्वाचा उदय केव्हा व कसा झाला हे निश्चितपणे कोणासच सांगता येत नाही. त्याचप्रमाणे या विश्वाचा अंत केव्हा व कसा होणार हेही कोणी निश्चितपणे सांगू शकत नाही. अध्यात्मशास्त्रात प्रलयाची संकल्पना आढळते. कारण जे पिंडी ते ब्रह्मांडी असे अध्यात्म तत्वज्ञान मानते. पिंडाचा विचार करताना सर्व जीवमात्रांच्या शरीरात बदल दिसतो. शरीर लहानाचे मोठे होते. ते होताना जे अव्यक्त असते ते व्यक्त दशेला येते आणि व्यक्त झाल्यावर कालांतराने पिंडाचे आयुष्य संपते. हा पिंडाचा धर्म मानवी जीवनात आढळतो. शिवाय मनुष्याला रोज जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांचा अनुभव येतो. त्यातील सुषुप्ती ही गाढ निद्रा ही जीवाची प्रलय अवस्थात आहे. विश्वामधल्या या अनंत वस्तू, सर्व प्रकारचे प्राणी, व्यक्ती आणि घटना अव्यक्तातून आकार धारण करतात. म्हणजे अदृश्य सूक्ष्मातून दृश्य स्थूलामध्ये त्या अवतरतात. कालांतराने त्या पुन्हा अदृश्यामध्ये गडप होतात. ज्या क्रमाने अव्यक्त व्यक्तामध्ये उतरते त्याच्या अगदी उलट क्रमाने व्यक्त अव्यक्तामध्ये लय पावते. म्हणून प्रलयाची अवस्था सूक्ष्म असते. या प्रलयाच्या अवस्थेचे वर्णन समर्थ आता आपल्याला सांगणार आहेत. पृथ्वीच होईल अंत भूताच मांडेल कल्पांत. ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरोपिला श्रीराम. की पृथ्वी म्हणजे जी पंचमहाभूते आहेत, या पंचमहाभूतांचा म्हणजे त्यातील पंचमहाभूतांपैकी पृथ्वीचा शेवट होईल त्याचे तपशीलवार वर्णन शास्त्रात सांगितलेले आहे. मग समर्थ आपल्याला इथे सांगतात आहे दुसऱ्या ओवीत, शतवरुषे अनावृष्टी तेने जळेल हे सृष्टी. पर्वत माती ऐसी पृष्टी भूमीची तरके श्रीराम. 12 कळी सूर्यमंडळा किरणापासून निगती ज्वाळा. शतवरुषे भूगोळा धन होय श्रीराम. सिंदूरवर्ण वसुंधरा
ज्वाळा लागती फणीवरा, तो आहोळण सरारा विषवमी श्रीराम. की सतत 100 वर्ष पाऊस पडत नाही, त्यामुळे पृथ्वी जळते आणि प्रचंड पर्वत सुद्धा भुईसपाट होऊन पृथ्वीला भेगा पडतात. मग सूर्य 12 कलांनी तळपून त्यातून भयानक ज्वाला बाहेर पडतात. त्याची 100 वर्ष पृथ्वी जळतच राहते. मग ही पृथ्वी तापून शेंदुरासारखी दिसू लागली की तिच्या ज्वाळा शेषाला भिडतात व तो विष ओकू लागतो. त्या विषाच्या ज्वाळा निघती, तेने पाताळे जळती. महापावके भस्म होती, पाताळ लोक श्रीराम. तेथे महाभूते खवळती, प्रळये वात सुटती. प्रलय पावक वाढती, चहूकडे श्रीराम. तेथे 11 रुद्र खवळले, 12 सूर्य कडकडिले. पावक मात्र एकवटले, प्रलयकारी श्रीराम. की त्या विषाच्या म्हणजे ज्वाला भडकल्यानंतर त्यातून विष ओकू लागलं की त्या विषाच्या फवाऱ्यांनी पाताळे जळून त्या महाभयाक अग्नीने ती खाक होतात. मग पंचमहाभूते क्षुब्ध होतात. प्रलयाचा वारा घोंगावू लागतो व चारही बाजूंनी प्रलयकारी सर्व अग्नी एक होतात. सगळं अग्निमय होतं. 11 रुद्र जणू क्रुद्ध होतात. 12 सूर्य भडकतात व सर्व अग्नी एकच होऊन प्रलय ओढवतो. त्यानंतर वायो विजांचे तडाखे, तेने पृथ्वी अवघी तरखे. कठीणत्व अवघेची फाके, चहूकडे श्रीराम. तेथे मेरूची कोण गणना, कोण सांभाळील कोणा. चंद्र सूर्य तारांगणा, मूस झाली श्रीराम. पृथ्वीने विरी सांडिली, अवघी धगधगाय माय झाली. ब्रह्मांडवटी जळोन गळली, एकसरा श्रीराम. जळोनी विरी सांडली, विशेष महावृष्टी झाली. तेने पृथ्वी विराली, जळामध्ये श्रीराम. की वादळाचे व विजांचे पृथ्वीला तडाखे बसू लागले आणि ती कापू लागली. मग तिचा टणकपणा, पृथ्वीचा गुण आहे की कडकपणा आहे, ती कडक असते. तिचा टणकपणा चारी बाजूंनी वितळू लागला. अशा परिस्थितीत मेरूसारखे मोठे मोठे पर्वत, चंद्र, सूर्य हे सुद्धा जणू काही आटवले जातात. मग तेथे कोणी कोणाचं रक्षण करावे. पृथ्वीने आपला टणकपणा टाकला की ती ज्वालामय बनली. सर्व ब्रह्मांड जणू भट्टीत घालून जळाले. त्या पृथ्वीचा टणकपणा संपल्यावर प्रचंड पाऊस पडून पृथ्वी त्या पाण्यात विरघळून गेली. भाजला चुना जळी विरे, तैसी पृथ्वीच धीर न धरे. विरी सांडून या त्वरे, जळी मिळाली श्रीराम. की अशा ही पाण्यात विरघळणारी, की जसा भाजलेला चुना पाण्यात चटकन विरतो त्याप्रमाणे पृथ्वीला कठीणपणा सांभाळणे अशक्य होऊन ती तो कठीणपणा सोडून पाण्यात विरघळली. शेष कुर्म वराह गेला, पृथ्वीचा आधार तुटला. सत्व सांडून जळाला, मिळून गेला श्रीराम. तेथे प्रलय मेघ उचलले, कठीण घोषे गर्जिनले. अखंड विजा कडकडले, ध्वनी घोष श्रीराम. पर्वत प्राये पडती गारा, पर्वत उडती ऐसा वारा. निबिडतया अंधकारा, उपमाची नाही श्रीराम. सिंधून त्या एकवटल्या, नेनो नभीहून रिचवल्या. संधीच नाही धारा मिळाल्या, अखंड पाणी श्रीराम. की अशी ही पृथ्वी पाण्यात विरघळली की शेष, कुर्म, वराह हे पृथ्वीचे तिन्ही आधार गेल्याने ती निराधार होऊन तिचं सत्व सोडून ती पाण्यात विरली. त्यानंतर प्रलयकालाचे महाप्रचंड ढग गोळा होऊन भयानक गडगडाट करू लागले. विजांचे सतत कडकडाट होऊ लागले. पर्वता एवढ्या गारा पडून डोंगरांना उडविण्यासारख्या वेगाने वारे वाहू लागले. ज्याच्या काळेपणाला उपमा देता येत नाही असा गडद अंधकार सगळीकडे पसरतो.
सर्व समुद्र नद्या एक होऊन असे वाटते की त्या सर्व आकाशातून खाली पडून समुद्रात गडप होत आहेत. ते पाणी सगळे एक झाल्याने मध्ये बोटभर सुद्धा जमीन दिसेना, सगळं पाणीमय झालं. तेथे मचकुर्म सर्प पडती, पर्वता सारिखे दिसती, गर्जना होता मिसळती, जळात जळे श्रीराम. सप्त सिंधू आवरणी गेले, आवरण वेढे मोकळे झाले, जळरूप झाली आख वळले, प्रलय पावक श्रीराम. की त्या पाण्यात मेलेले मासे, कासवे, सर्पाचे पर्वता एवढे ढीग दिसायला लागले. मेघगर्जना होता होतात सर्व पाणी एक होते. 7 समुद्रांभोवतीच्या जमिनीचे आवरण नष्ट झाल्याने ते त्या मर्यादेत न सुटले. सर्वत्र पाणीच पाणी झाल्यावर प्रलयाग्नी धडाडून पेटला. ब्रह्मांडा ऐसा तप्तलो हो, शेषी जळाचा समूह, तैसे जळात झाले पावो, अपूर्व मोठे श्रीराम. तेने आटोन गेले पाणी, असंभाव्य माजला वन्नी, तया वन्नीच केली झडपणी, प्रलय वाते श्रीराम. की ब्रह्मांड तापलेल्या लोखंडाच्या गोळ्याप्रमाणे तप्त होता सर्व पाण्याची वाफ होऊन एक मोठे आश्चर्य घडले. त्यामुळे सर्व पाणी आटून अग्नीला कोठेच प्रतिबंध उरला नाही. त्या अग्नीवर प्रलयवाताने झडप घातली. दीपाच पालव घातला, तैसा प्रलय पावक विझाला, पुढे वायो प्रबळला, असंभाव्य श्रीराम. उदंड पोकळी थोडा वारा, तेने वितळून गेला सारा, पंचभूतांचा पसारा, आटोपला श्रीराम. की दिवा जसा फुंकर घातल्यावर विझतो त्याप्रमाणे तो प्रलयाग्नी विझून गेला व सर्वत्र अनावर वायूचे साम्राज्य पसरले. किंचित वायू राहून बाकी सर्व आकाशच आकाश उरले. त्यामुळे सगळ्या पंचमहाभूतांचा सर्व पसारा नष्ट झाला. महद्भूत मूळ माया, विस्मरणे वितुळे काया, पदार्थ मात्र राहावया, ठाव नाही श्रीराम. दृश्य हलका लोळे नेले, जड चंचळ वितुळले, या उपरी शाश्वत उरले, परब्रह्म ते श्रीराम. की अशा या पंचमहाभूते नष्ट झाल्यावर मूळ माया हे पंचमहाभूतांचे महाभूत असून मग ते सुद्धा ब्रह्मस्वरूपामध्ये लीन झाल्याने ब्रह्मांड नष्ट झाले व नामरूपाच्या सृष्टीचा मागमूसही राहत नाही. अशा प्रचंड उत्पातांनी दृश्यसृष्टी नष्ट होते व अचेतन जग व चेतन जीवश्व सृष्टी जणू वितळून जाते. मग फक्त राहते काय तर अनादि नित्य सत्य व अनंत ब्रह्म शिल्लक राहते. अशा या प्रलय निरूपाचं वर्णन समर्थांनी यात केलं. पण साधकांनी हे सगळं ऐकल्यानंतर यातून असा विचार करावा की जसा या सृष्टीचा लय सांगितला आहे तसा चित्ताचा साधकाने चित्ताचा लय करता आला पाहिजे साधकाला. कारण चित्ताची एकाग्रता असाही एक लय या शब्दाचा अर्थ आहे. म्हणून चित्तामध्ये उठणाऱ्या अनेक वृत्तीमुळे आपल्याला जग भासत असते. पण चित्त म्हणून आपले चित्त जर आपण भगवंताशी एकाग्र झाले तर सारे दृश्य जगत असून नसल्यासारखे होईल. हा सुद्धा एक प्रकारचा लयच आहे आणि हा लय साधकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. अजून एक म्हणजे लय म्हणजे बुद्धीला आच्छादित करणारे असाही त्याचा अर्थ होतो. म्हणून वासना आपल्या बुद्धीला झाकतात. त्या वासना नाहीशा केल्या तर देहबुद्धीचा प्रलय होऊन आत्मबुद्धीचा उदय होतो. म्हणून इथं कितीही प्रकारचे प्रलय सांगितलेले असले तरी साधकांसाठी चित्ताचा लय करणे हा प्रलय सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यानंतर बुद्धीत आच्छादित करणारा ज्या वासना आहे त्या वासनांचा लय करणे फार आवश्यक आहे. म्हणून विश्वाचा प्रलय केव्हा व कसा होईल हे ईश्वर जाणे. परंतु वासनांना जाळून संतांनी
अविद्येचा प्रलय घडवून आणला यात मात्र शंकाच नाही. म्हणूनच संत वचनांवर विश्वास ठेवावा. त्यांनी जसा वासनांना जाळून अविद्येचा प्रलय घडवून आणला त्याप्रमाणे आपणही अविद्येचा प्रलय संत सहवासात घडवून आणूयात. त्यासाठी समर्थ आपल्याला आशीर्वाद देतील हा दृढ विश्वास धरूयात. जय जय रघुवीर समर्थ.